की का नक्की असं प्रकरण घडतं का? मुंबईच्या राजामध्ये लोक दर्शनाला जात नाही का? चिंचपोकळीचा चिंतामणी हा शतकोत्तर झालाय, तिथे सुद्धा लोक स्वखुशीने आनंदाने तिथे दर्शनासाठी जातात. आमचा मुंबईचा महाराज असेल, किती मोठी ती मूर्ती, किती मोठी त्याची ख्याती. मात्र ते पण सोडा, आमच्या नवी मुंबईमध्ये इतके कोपरखाण्यामध्ये इतके मोठमोठे गणपती बसतात, अतिशय नियोजनात्मक हे कार्यक्रम असतो. VIP रांगचा प्रश्नच येत नाही, एकच रांगेत नाही यायचं. मोठा आमदार येऊ, खासदार येऊ, सांसद येऊ, नगरसेवक येऊ, चपराशी येऊ, ग्रामसेवक येऊ, किंवा माझ्यासारखा कोणी एखादा कमी बुद्धीचा माणूस येऊ, सगळ्यांना एका दर्जातनं एंट्री आहे. तुमच्याकडं कोणी देशाचा आला तर लगेच तुमचा एक पाय लगेच, जसं काय गणपती लगेच एक पाय असा मोठा, तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही, लगेच एक पाय गणपती असा करतो का? गणपतीचे पायच तिथेचे, गणपतीचं ते स्वरूप पण तिथेचे. पण तुम्ही जे ज्या काय त्या पायांमध्ये तुम्ही विभागणी केली ना, त्याचमुळे आज तोच गंधरा गिरगावच्या चौपाटीवरती पाय रोवून तिथे उभा आहे. आणि तो पाय रोवून नाही उभा आहे, तो अंगादासारखा आहे ना. ज्याप्रमाणे रामायणामध्ये त्या अंगादाने पाय रोवून जसा रावणाचा माज उतरवलेला ना, तसा लालबागच्या राजाच्या मंडळाचा, म्हणजे तुमचाच, जे तुम्ही माझे जे मंडळाचे व्हिडिओ बघत असाल ना, तुमचा आज त्यांनी माज उतरवलाय. आता मी असे शब्द वापरण्याचं कारण काय माहिती आहे का? माझा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विरोध नाहीये, माझा विश्वासासोबत पण वाद नाहीये. पण मात्र हे प्रकरण घडतात आहे ना, तर मी सुद्धा तुमच्यातलाच एक भक्त आहे. तुम्ही भक्त आहात याचे तुम्ही पुरावे देण्याची गरजच